तर इथे त्यांनी असं म्हटलंय, तैसे अनुभाव्य अनुभाविक ही दोही अनुभूतिक ते गेलिया कैसे एक एकासीची. आता ही त्रिपुटी आहे, पण सगळ्याच्याच बाबतीत भक्त भज्य भजन असं किंवा कुठलीही म्हणजे कार्य कर्म हां नंतर करता असं ह्या सगळ्या त्रिपुटी आहेत. तर तसंच इथे अनुभव म्हणजे अनुभाव्य अनुभाविक आणि अनुभूतिक असे त्यांनी त्या त्रिपुटीचा विचार मांडलेला आहे की अनुभाव्य ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते अनुभाव्य, अनुभाविक जो अनुभव आहे तो म्हणजे घेणारा तो त्याच्यामध्ये, आणि अनुभूतिक जी अनुभूतिक स्थिती आहे किंवा अनुभूती आहे त्या संदर्भामध्ये त्या म्हणून त्यांनी म्हटलं. तर त्यांनी म्हटलंय अनुभाव्य आणि अनुभाविक म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि जो घेणार आहे तो, आणि तिसरा अनुभव देख ह्या जी अनुभूती येते तो अनुभव. तर ऐसी त्रिपुटी निमाल्या नाही पुढचा अर्धवट बोलायचं आहे ते गेलिया कैसे एक एकासीची. तर म्हणाले हे एकदा अनुभाव्य अनुभविक हे द्वंद्व संपलं की आता अनुभव नावाची आणखीन एक वेगळी तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणजे त्रिपुटी जी आहे त्या त्रिपुटीमधले दोन भाग राहू शकतात, कारण ध्येयापर्यंत ते शिल्लक राहतात. कारण ध्यानामध्ये तत्र प्रत्येकतानता ध्यान म्हणून ध्यानाच्या ठिकाणी ज्याचं ध्यान करायचं आहे ते ध्येय आणि तो ध्याता, आणि जे होतं ते ध्यान म्हणजे तो अनुभव जो येतो तो ध्यानाचा अनुभव येतो. तर ह्यातलं आपण काही म्हटलं तरी दोन त्याच्यामध्ये शिल्लक राहतात, आणि म्हणून तिथे अनुभव जो आहे म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो, म्हणून त्यांनी त्याला अनुभाव्य म्हटलं आणि अनुभाविक असं म्हटलं. हे दोघे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते आणि ज्याचा अनुभव घेतला जो घेणारा आहे तो, असे ते दोघे जण जे आहेत ते दोन आहेत म्हणून काही क्रिया आहे, ते दोन आहे म्हणून पुढे अनुभव आहे. तर अनुभव ही शेवटी त्याची परिणती आहे. म्हणजे ध्याता ध्यान करत राहील, पण ध्यान म्हणजे त्या ध्येयाचं, पण ते ध्यान त्याच्या पुढे प्रकट होईलच असं नाही, ते हा त्याचा प्रयत्न चालू आहे. तसंच ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, आता जसं आपण म्हणतो की आता मुलगा मेडिकलला आहे, आता फायनल इयरला आहे, आता होईलच पास, म्हणजे मुलगा MBBS झाला हे ह्याचा जो अनुभव आहे किंवा आईवडिलांना त्याचा जो आनंद आहे तो आत्ता काय, आत्ता मुलगा त्याचं काम करतोय, आईवडील मुलाची फीस देत आहेत, जे काय मुलाची सगळी पुस्तकं त्याची व्यवस्था सगळी लावतायत, पण आत्ता तो MBBS झाला आहे याचा अनुभव नाहीये. पण अनुभव ज्या गोष्टीचा घ्यायचा आहे त्या दृष्टीने प्रयत्न आहे, त्या दृष्टीने असणारा प्रयत्न हे त्याचं साधन आहे. म्हणजे इथे आता अनुभाव्य आणि अनुभाविक हे जे आहेत हे साधनेच्या ठिकाणी आहेत. या दोन गोष्टी ज्या आहेत त्या साधन स्वरूपामध्ये आणि सिद्ध स्वरूपामध्ये येतील तेव्हा आता फक्त ते ध्यान शिल्लक राहील, बाकी राहणार नाही काही. म्हणजे काय राहणार नाही, ती ध्येयाची मूर्ती किंवा जो ध्यान करतो आहे ते, ह्या दोघांच्यातलं द्वंद्व न राहता ज्या रूपामध्ये ते प्रकट होणार आहे त्या रूपात प्रकट होईल. नाहीतर आपण एक रूप स्वीकारलं आणि त्या रूपाची समजा कोणी ध्यान करायला लागलं तर त्या रूपावर ध्यान केल्यानंतर रूप तसंच प्रकट होईल असं नाही. ते रूप जसं व्हायचं असेल तसं प्रकट होईल, ज्या रूपात त्याला प्रकट व्हायचंय ते होईल, म्हणून ते ध्यान आहे. ध्याता आणि ध्येय हे दोन आहे. ह्याला कुणाला तरी याला ध्यान त्याच्यावर करायचंय किंवा कुणाला तरी याला भजायचंय किंवा त्याची उपासना करायची, त्याच्यावर मन एकाग्र करायचंय, चित्त त्याच्या ठिकाणी ठेवायचंय, आपण काही म्हणू. या सगळ्या प्रकारांनी हा एक विचार करतो आणि त्या दृष्टीने त्याच्या आवडीचं म्हणजे पतंजली म्हणतात तसं यथा अभिमत ध्यानाद्वा जे आम्हाला पसंत आहे ते ध्यान आम्ही स्वीकारलेलं आहे. नाहीतर या गणेशाच्या एवढ्या 400 प्रकारच्या मूर्ती इथं जगभरामध्ये नोंदवल्या आहेत. त्यांनी असं म्हटलंय सगळीकडे बघून गणपतीच्या 400 रूपं गणपतीची आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा बघायला मिळतात. आता 400 रूपं जर गणपतीची बघायला मिळत असतील तर मग ही 400 रूपं काढली कोणी? तो मयुरावरचा गणपती, तो उंदरावरचा गणपती, तो उभा राहिलेला गणपती, तो मांडी घालून बसलेला गणपती, तो नृत्य करत असलेला गणपती, अनेक रूपं गणपतीची आहेत.
आता तो कुठे लक्ष्मी सहित गणपती आहे, कुठे चतुर्भुज आहे, कुठे अष्टभुज आहे, इतके सगळे प्रकार आहेत. तर हे आले कुठून? तर जो ध्यान करतो किंवा जो ध्यानाला बसतो तो काहीतरी ध्येय, म्हणजे गणपती हे माझं ध्येय आहे असं म्हणून तो ध्यान करायला बसतो. पण जेव्हा ती देवता प्रसन्न होते तेव्हा त्यांनी जे ध्यान धरलंय त्याच रूपात प्रकट होते असं नाही. तो गणपती प्रकट होतो, पण त्याला जे वाटतं किंवा त्याला जे रूप दाखवायचं आहे त्या रूपात प्रकट होतो. म्हणजे आता खूप लांबचं नाही तरी जे माझ्या अनुभवाचं आहे ते मी आपल्याला सांगते की माझे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती किंवा पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले, त्यांना आधी शंकराची भक्ती होती की शंकराची उपासना करावी. नाही, त्यांच्या गुरूंनी सांगितलं नाही, विष्णूची उपासना कर. मग विष्णूची उपासना करायची तर कुणाची करावी? नारायणाची करावी. मग नारायण कोणत्या स्वरूपात स्वीकारावा? तो जसा बद्रीनाथ आहे तसा, म्हणजे बद्रिकेश्वरी जसा आहे तो तसा तो बद्रिकेश्वर म्हणा किंवा तो तिथला नारायणाचं ते रूप म्हणा. आणि मग ते पद्मासन घातलेलं नारायणाचं जे रूप आहे ते रूप त्यांच्या डोळ्यापुढे होतं आणि त्या रूपावरती ते त्यांचं ध्यान करत असतील. कारण त्यांनी प्रत्येक वेळी स्तुती करताना त्याचं जे स्तोत्र रचलंय बद्रीनारायणाचं ते पद्मासनाय मणिकुंडल शोभिताय भास्वत जटा मुकुट मंडित शोभिताय वगैरे त्याचं वर्णन केलेलं आहे की जो बद्रिकेश्वरी बसलेला आहे त्याचं. मग त्यांना जे दर्शन झालं ते दर्शन काही त्या बद्रिकेश्वरी असलेल्या पद्मासन घातलेल्या नारायणाचं दर्शन नाही झालं. त्याचे जसे हात आहेत, कारण तो स्वतः ध्यानाला बसलेला आहे, पद्मासन घालून ज्यांनी आपले हात जोडून केलेले आहेत असा तो बसलेला जो नारायण आहे त्या रूपात दर्शन नाही झालं. त्यांना झालेलं जे चतुर्भुज नारायणाचं दर्शन आहे त्यामध्ये त्यांच्या हातातली आयुध वेगळी आहे. त्यांच्या हातात कमळ आहे, एक हात अभय देणारा आहे, नंतर त्यांच्याजवळ गदा आहे वगैरे वगैरे. त्यांचं जे रूप आहे ते कशा प्रकाराने प्रकट होतं? प्रकृतीच्या आधाराने प्रकट होतं. आपली पण एक स्वभाव प्रकृती आहे, त्या प्रत्येकाच्या स्वभाव प्रकृतीला धरून, कारण शेवटी काय आहे की प्रकटीकरण आहे. व्यक्तीकरणाला जेव्हा येतं तेव्हा काही परब्रह्माचं निखळ रूप नाहीये. जेव्हा व्यक्तीकरणाला येतं तेव्हा कुठेतरी त्याच्यावरती त्या प्रकृतीचा कुठेतरी जे प्रकृतीचा संबंध आहेच, पण कुठेतरी त्या प्रकृतीच्या संबंधामध्ये याच्या संस्काराचा संबंध आहे की जो त्याचं ध्यान करतो त्याचा काहीतरी संस्कार आहेच ना, त्याच्या प्रवृत्तीचा भाग आहे, त्याचा संस्कार आहे. आता लावायचाच अर्थ तर त्याच्यामध्ये अर्ध पद्मासन आहे. त्या वरद नारायण ज्या रूपामध्ये दर्शन झालं त्यात नारायणाचं एकच पाय पद्मासनामध्ये म्हणजे अर्ध पद्मासन आहे आणि नंतर एक पाय खाली सोडलेला आहे, अभय अशी मुद्रा आहे. मग हे का? आता त्याचा आपणच जर परंपरा त्याची लावायला जायची तर परंपरा अशी आहे की त्यांच्या गुरूंचे गुरु साईबाबा. साईबाबा कसे बसलेले आहेत, ते कसे अभय रूप आहेत. एक संस्कार मनावर पक्का झालेलाच असतो त्या परंपरेचा. कदाचित तो भाव आपल्या मनातला जो आहे तो त्या मूर्तीवरती आपल्या नकळत आरोपित होत असतो आणि त्यामुळे जो अनुभव नावाची जी गोष्ट आहे ती अनुभव नावाची गोष्ट पुन्हा वेगळी आहे. त्यांनी आपल्याला जसं जे रांधण्याचं किंवा स्वयंपाक बनवण्याचं उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणात त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या पदार्थाच्या ठिकाणी चव आहेच. हरभऱ्याच्या डाळीच्या ठिकाणी डाळीची चव आहे, गुळाच्या ठिकाणी गुळाची चव आहे, कणकेच्या ठिकाणी त्याची चव आहे. होणारी पुरणपोळी ती खूप छान झाली तरी ती तिची चव घेऊनच झाली, तिच्या मूळच्या चवीतच झाली. मग प्रत्येकाच्या हातचा स्वयंपाक का बदलतो, प्रत्येकाच्या भोजनाची चव भिन्न का असते, त्याचं पण पुन्हा एकच कारण आहे. आणि ते कारण म्हणजे असं आहे की त्याच्यावरती त्या त्या व्यक्तीचा संस्कार, घाईने स्वयंपाक करणारा आहे, लक्ष देऊन करणारा आहे, माप बरोबर समजणारा आहे, त्याच्यातलं कौशल्य असणारा आहे, हे सगळे संस्कार त्याच्यावरती होत जातात. म्हणजे हा प्रकृतीचा भाग आहे. म्हणून त्यांनी आपल्याला दिलेल्या उदाहरणांमध्ये पण असंच म्हटलं की मुळात काही चव यायला आम्ही चव नाहीच निर्माण करत, त्यांचा विषय वेगळा. त्यांनी सांगितलं की चव नावाची गोष्ट हा कुणी दुसरा निर्माण करत नाही. आणि का नाही निर्माण करत? कारण मुळात त्या पदार्थात चव आहे म्हणूनच ती चव येते. म्हणजे गुळ घातला आणि तिखट झालं असं कधी होणारच नाही, कारण गुळाच्या ठिकाणी गोड होणं ही चव दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या मूळच्या चवी आहेत त्यापासून निर्माण झालेला जो पदार्थ आहे तो त्यांच्यातलं जे आहे गुणधर्म किंवा त्यांच्यातली जी चव आहे ती देणार आहे. हा विषय वेगळा.
आणि त्यामुळे तो देताना जी भिन्नता प्रकट करतो की प्रत्येकाच्या हातचा पदार्थ वेगळा, प्रत्येकाचा कुंचला वेगळा. आपण ज्याला चित्रकारितेचं विशेष आवड आहे तो मनुष्य त्या चित्राच्या रेखाटनावरून ओळखतो हे चित्र कोणी काढलेलं आहे. कारण प्रत्येकाला माहीत असतं की त्याचा हात कसा जातो. त्याप्रमाणे आपण आवाजावरून आपण ओळखतो गायक. सीडी लागली की आपण म्हणतो हे गाणं भीमसेन जोशींचं, हे वसंतराव देशपांड्यांचं, आपण म्हणतो हे या गायकाचं, ते त्या गायकाचं. कसं? कारण त्याचा संस्कार आहे. म्हणजे राग एकच आहे, गाणारा एक आहे म्हणजे माणसं वेगळी वेगळी आहेत, पण एकच राग वेगवेगळी माणसं जेव्हा गातात तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये लागणारा तो स्वर सुद्धा वेगळा वेगळा परिणाम देणारा असतो. म्हणजे आम्ही कशाच्या करता 10 ठिकाणी धावतो, या अनुभवाच्या भिन्नतेकरता. दुसरं काय, अनुभवाची जी भिन्नता आहे ती अनुभवाची भिन्नता आहे म्हणजे ती आम्ही स्वीकारायची का स्वीकारायची आणि स्वीकारलीच का जाते. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये प्राकृतिक संस्कार एक येतोच आहेत. त्या सगळ्या वस्तू प्रकृतीच्याच, पण त्या प्राकृतिक वस्तूंवरती पुन्हा एक संस्कार घडतो. तसा अनुभव घेणारा आहे, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो एकच परमात्मा आहे. असं असलं तरी सुद्धा आता साधी आपण एक ग्रंथ घेतला गीता, तर जेव्हापासून गीता निर्माण झाली आहे तेव्हापासून मंडळी गीतेवरती भाष्य करताय. जगामध्ये कोणत्याही ग्रंथावर इतके लिखाण नसेल. असं म्हणतात की सर्व भाषांमध्ये गीतेवरचं लिखाण हे सर्वात अधिक उपलब्ध असलेलं लिखाण आहे आणि हा एकमेव ग्रंथ असा आहे की जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये स्वतः भाषांतरित करून घेतलेला आहे आणि त्यावर त्या लोकांनी लिखाण पण केले. आता इतकं लिखाण करत असताना आता आणखीन लिहायला काय उरणार आहे किंवा आणखीन बोलायला काय. पण प्रत्येकाने अभ्यास केला गीतेचा की प्रत्येकाला वाटतं की मला यातून हे कळलं, हे कुठेतरी मी नोंदवून ठेवावं. म्हणजे पुन्हा प्रत्येकाला त्याच वस्तूतून येणारा जो प्रत्यय आहे किंवा अनुभव आहे तो भिन्न आहे. म्हणजे अनुभव नावाची गोष्ट भिन्न असल्यामुळे दासबोधही तेच सांगतो, ज्ञानेश्वरी पण तेच सांगतो. पण दासबोधाची गोडी वेगळी आहे, ज्ञानेश्वरीची गोडी वेगळी आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगांची गोडी वेगळी आहे, नामदेवांच्या अभंगांची गोडी वेगळी आहे. म्हणजे नामयाचा तुका असं जरी म्हटलं तरी सुद्धा नामदेव महाराजांच्या अभंगाचा जो रस आहे आणि जो रस परिपोष आहे तो तुकाराम महाराजांच्या अभंगांचा भिन्न आहे. हे त्यांचेच जरी शिष्य असले, ज्ञानदेवांचे अभंग आहेत, नाथांचे अभंग आहेत, ज्ञानियाचा एका असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांचा पुढे परंपरा चालवणारे एकनाथ महाराज, त्यांना गुरुस्थानी मानलेलं असताना सुद्धा पुन्हा प्रत्येकाची मांडणी, प्रत्येकाचा अनुभव हे पुन्हा वेगळं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने इथे त्यांनी सांगितलं की वस्तू एकच आहे. हे सगळे खेळ कसले या प्रकृतीचे, ते भिन्न भिन्न अनुभव देणारे. आणि म्हणून कितीही ग्रंथ वाचले तरी कुणी सांगता आम्ही अमुक ज्ञानेश्वरी केलं, तुम्ही वाचलं का? नाही, की आपण जातो ग्रंथ पाहतो, पुन्हा घेऊन येतो, पुन्हा वाचतो. म्हणजे सगळं नव्याने का वाटतं? कारण मांडणार याचा जो अनुभव आहे या बुद्धीच्या मध्ये जे काही रसायन तयार झालंय ते सगळं वाचून ऐकून अभ्यास करून त्याच्यातून निर्माण होणारे शब्द आहेत ते प्रत्येकाचे वेगळे आहेत, पण वस्तू एकच आहे. म्हणजे त्यांना पुन्हा एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की हा सगळा खेळ प्रकृतीचा नामरूपात्मक भिन्न भिन्न आमच्या समोर उभा राहत असला तरी सुद्धा एकच ब्रह्म आहे. ते अनेक प्रकारांनी आमच्या प्रत्ययाला येतं. आणि म्हणून ब्रह्माची अनंतता फार अनेक ठिकाणी हा विषय चांगल्या प्रकारे येऊन गेलाय. आणखीन एका ठिकाणी त्याच्या अनंततेचा विषयाला आपल्या इथे पण कदाचित त्याच अर्थाने येऊन गेला असेल की प्रकृती आहे, प्रकृती सारखं नवीन निर्माण करते, सातत्याने ती निर्माणच करते, सतत निर्माण होतच जात आहेत वस्तू. म्हणजे नवीन 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 पहिलं जे आहे त्याच्यासारखं दुसरं नाही, दुसऱ्यासारखं तिसरं नाही, असं ती सतत. आता ती जे सतत निर्माण करते ते पण पुन्हा अनंतच आहे, कारण त्याला अंतच नाहीये. तिच्या निर्माण करण्यालाही अनंत नाहीये, अंत नाहीये आणि त्या वैविध्याला पण अंत नाहीये. म्हणजे प्रकृतीला गुण कोणता लावावा? अनंत हा गुण लावावा का? हो लावला. प्रकृतीला अनंत हा गुण लावला, पण त्यांनी असं म्हटलंय की परमात्मा अनंत का आहे? गीताकार असं म्हणतात त्याचं कारण असं की तो ह्या अनंत प्रकृतीला व्यापून आहे आणि मापून, म्हणजे तिला आपल्यामध्ये सामावून घेणार आहे.
या सगळ्या प्रकृतीला व्यापून तो पुन्हा शिल्लकच उरला. म्हणजे ती अनंत आहे तरी तिची अनंताची संकल्पना आपल्या ठिकाणी भिन्न आहे, आणि तो अनंत आहे तरी त्या अनंताची संकल्पना पुन्हा भिन्न आहे. म्हणजे एका अनंताला दुसरा अनंत सीमित करतो, म्हणजे त्याच्या अनंततेचा अंत करून याची अनंतता सिद्ध होते. म्हणजे परमात्मा हा पृथ्वीला आपल्या मापात घेतो किंवा आपल्या कवेत घेतो किंवा तिला आपल्या काय ज्याला म्हणू एका आवरणाखाली आच्छादनाखाली, जे उपनिषदांनी म्हटलंय तसं ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत, त्यांनी असं म्हटलंय त्या ईश्वराने या जगाला जणू काही पांघरूनच घातलेलं आहे. तो सगळीकडे असा आच्छादल्यासारखा भरून राहिलेला आहे. म्हणजे ह्या ज्या संकल्पना, ह्या ज्या भूमिका आहेत ना, ह्या भूमिका फक्त आपल्याला इथे अधिकाधिक स्पष्ट करून मनात घ्यायला लागतील की तो एकच ईश्वर आहे. तो अनेक प्रकारांनी प्रकट होतो, प्रकृती अनेक प्रकारांनी तिला प्रकट करते. असं ती प्रकट करत असली, तिच्या ठिकाणी अनंतता असली तरी सुद्धा परमात्मा कोणत्याही काळात प्रकृतीने कितीही निर्माण केलेलं असलं तरी त्या सगळ्याला तो व्यापून, म्हणजे त्यांनी तिला मापलंय, म्हणजे त्यांनी तिला नियंत्रणात, म्हणजे तिच्या अनंततेला सुद्धा मर्यादा घालण्याचं किंवा गवसणी घालण्याचं परमेश्वराला शक्य आहे. तर ह्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की तैसे अनुभव्य अनुभविक ही दोन्ही अनुभूतिक ते गेलिया कैसे एक एकासीची. म्हणाले हा जो विषयच निघून गेला की मी अनुभव घेणारा आहे आणि मी कशाचा तरी अनुभव घेतो आणि आम्ही सगळे एकाचाच अनुभव घेतो. संत एकमेकांशी काय बोलतात, माझी या जातीचे भेटो माझं जीवन, हे ते जे म्हणतात की मला माझ्या जातीचे लोक भेटो का, कारण मला अनुभव जो आला यांनी काय बरं अनुभव घेतला, यांनी काय बरं अनुभव घेतला. कारण परमात्मा अनंत आहे, तो प्रत्येकाला तोच अनुभव देणार नाहीये. असा जर तो असता छापाचा गणपती तर सगळ्यांना तो सारखंच दर्शन देत गेला असतं. असं होणार नाही, तो प्रत्येकाला भिन्न भिन्न अनुभव देतो. आणि म्हणून ते म्हणाले की अनुभवाचा विषय संपून केव्हा जातो, तो एकच आहे, जेव्हा अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा आहे हे दोन्ही जेव्हा संपून जातं. हे त्याच्यातलं द्वंद्व जेव्हा संपतं तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे फक्त एक ते ब्रह्मच उरतं. त्या ब्रह्माचा तो अनुभव राहतो, किंवा आता त्याला अनुभव पण नाही म्हणायचं, कारण म्हणायला तो पुन्हा बाजूला शिल्लकच राहत नाही, तो त्याच्याशी एकरूप होतो. ह्या विषयावर ते का आले, कारण आपल्याला पहिल्यापासून एकच सूत्र दिलं त्यांनी की सत चित आणि आनंद या लक्षणांनी आम्ही त्याची ओळख करून घेतली. तो कोणत्याही शब्दाने ओळखला जात नाही, तो कोणत्याही अनुभवाच्या कक्षेत येत नाही. याच्याकरता म्हणून ते म्हणाले तो अनुभवाच्या कक्षेतला विषय नाही आहे, हे फक्त ते होऊनच जाणं आहे. एवढंच आहे की तेच होऊन जावं लागतं. आणि मग ते होऊन गेल्यावर जेव्हा ते तिथून परत येतं, ही सगळी भाषा केव्हाची आहे, योगाच्या भाषेमध्ये बोलायचं तर ही व्युत्थानाची भाषा आहे. व्युत्थान म्हणजे ज्यावेळी तो समाधी स्थितीत योगी नसतो त्यावेळीची भाषा. समाधी स्थितीतून बाहेर आल्यानंतर काय अनुभवलं हे तो सांगतो, किंवा काय अनुभवलं हे तो लिहून ठेवतो. आता माऊलींनी जसा 6वा अध्याय तो लिहून ठेवलाय. कशा करता लिहून ठेवलाय की आमच्या नाथ संप्रदायामध्ये कुंडलिनी या विषयावर काय म्हटलंय आणि त्याचा अनुभव कसा घेतला जातो हे लोकांना कळावं, आणि जो अनुभव मी घेतला ती माझी प्रक्रिया मी लोकांपुढे मांडावी. म्हणजे हा सगळा खेळ त्यांना आपल्याला आता शेवटी येताना सांगायचंय ते एकच आहे की हे सगळे शब्दाचे खेळ आहेत. आम्ही जेव्हा शब्दामध्ये येतो हा सगळा नादाचा विषय आहे, हा सगळा कंपनांचा विषय. त्या ध्वनीला दिलेली वेगळीवेगळी नावं आहेत. त्यांनी कधी कंपन म्हटलंय, कधी त्यांनी नाद म्हटलंय, कधी त्यांनी शब्द म्हटलंय, कधी त्यांनी आकाश तन्मात्र म्हटलंय. कारण सगळं त्या शब्दाशी जोडलेलं ना. आकाशाचा तन्मात्र शब्द आहे. शब्द प्रकट व्हायला नादाच्या लहरी पाहिजेत. ज्याला लहरी आहेत त्याला स्पंदन आहेत. त्यामुळे आपण आपल्याला जी भाषा आवडते ती बोलतो. आपण सत्पुरुष आले की त्यांच्या उपस्थितीने सगळं प्रसन्न होतं असं आपण एका बाजूने म्हणतो. दुसरा काय म्हणतो, तो म्हणतो की ते पुढे तिथे आले सत्पुरुष किंवा ती व्यक्ती तिथे पोहोचली की आम्हाला त्यांच्या असण्याची व्हायब्रेशन्स जाणवतात. कुणी असं म्हणतं की त्यांच्या बरोबर आमच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या लहरी उत्पन्न होतात. सगळे शब्द आहेत, म्हणजे ते आपण आपल्याला समजून घेण्याचे विषय.
म्हणून हे सगळे जे समजून घेण्याचे विषय आहेत ते म्हणतात हा अनुभव सुद्धा शब्दात आला म्हणून अनुभव आहे, नाही तर प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो शब्दाच्या अतीत आहे. हे सांगण्याकरता ही सगळी खटपट चालू आहे. ते गेली या कैसे एक एकासीची, ते जर निघून गेलं तर ते एकटं एकच आहे. म्हणून अनुभव्य अनुभविक आणि तिसरा अनुभव देख, ऐसी त्रिपुटी निमाल्या निशंक संबंध नुरे तयाचा. ह्याचा काही संबंध उरत नाही म्हणाले. अनुभव घेणारा किंवा ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो म्हणजे अनुभाव्य, अनुभाविक आणि अनुभूती किंवा अनुभव आपण काही म्हणू. तर म्हणाले ते शिल्लक राहत नाही. अनुभाव्य आणि अनुभाविका, अनुभव हा नांदविनिका, या दोघांचं प्रयोजन कशा करता आहे? अनुभव घ्यायचा आहे म्हणून. म्हणाले की हे द्वंद्व तरी का उभं राहिलं? म्हणजे अनुभव घेणारा, अनुभाविक आणि अनुभाव्य, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो, हे का उभं राहिलं? कारण आम्हाला अनुभव पाहिजे म्हणून. पण आपण म्हणतो, एखादा माणूस सांगतो की आम्हाला परदेशात जायचंच नाही, तर आम्हाला जर तिथं जायचं त्याचा अनुभवच आम्हाला नको आहे, तर हा अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, ती अमेरिका असेल, युरोप असेल, जे UK असेल, काय असेल ते, जिथे जायचं आहे आम्हाला तिथे आम्हाला जायचंच नाही, आम्हाला ते घ्यायचंच नाही. तर आपण म्हणतो ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाची वाटच कशाला विचारायची. तसं आहे की ते म्हणाले की अनुभव पाहिजे आहे म्हणून हा सगळा व्याप आहे. जे सकाळी चहा प्यायचा आहे म्हणून मग चहा, मग कोणत्या कंपनीचा, मग दूध, मग ते कुठलं, मग तो कसा करायचा, मग आलं घालायचं का मसाला घालायचा का साखर घालायचं का दूध घालायचं का बिना दुधाचा प्यायचं वगैरे वगैरे सगळे प्रकार केव्हा आले की जेव्हा एका चहा शब्दाशी आमचा अनुभव निगडीत झाला तेव्हा. म्हणजे त्यांनी सांगितलं की अनुभवाशी आम्ही निगडीतच जेव्हा होत नाही, आम्हाला अनुभव हा शब्द हे दोन शब्द निर्माण करतो, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि जो अनुभव घेणार आहे. पण अनुभव हाच जर आम्हाला घ्यायचा नाही तर हे म्हणजे मुळात मुद्दलामध्येच संपून जात, तिथे ते शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तोच अनुभव नसल्या देखा स्थिती न टिके या दोघांची. आणि तोच अनुभव नसल्या देखा, तो जो अनुभव नाही म्हणजे अनुभवाचं अस्तित्वच काढून टाकलं तर या दोघांना अस्तित्व राहतच नाही. म्हणजे अनुभविक आणि अनुभाव्य ह्या दोघांनाही राहत नाही. म्हणजे अनुभव हा ठाववरी आपुलीची अवसरी, तेथे अक्षरांची हारी वाईल काही. म्हणाले हा जो अनुभव आहे हा ह्याचा जर तो अनुभवच जर विशेष हे नसेल, अनुभव हा ठाववरी म्हणजे हा त्याचा शेवट जर असा काही एका निश्चित परिणतीमध्ये होणारच नसेल तर आपुलीची अवसरी, तो आपला आपणच समाप्त होतो. आपण दुसऱ्या बाजूने बघितलं. काय बघितलं की अनुभव घ्यायचाच नाहीये असं म्हटल्यानंतर इथे अनुभविक आणि अनुभव्य हे दोन संपून जातात. इथे काय म्हटलं की अनुभव हाच संपून गेला म्हणून हे दोघे संपले. फरक काही नाही, एका बाजूनी इकडे जाणे, इथे दुसऱ्या बाजूनी मागे येणे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून प्रत्यक्ष अनुभवाचा या ठाई ऐसा शेवट साचा, मग तेथेच शब्दाचा पाड काय, तेथे अक्षरांची हारी वाईल काही, म्हणजे वाईल म्हणजे प्रवेश करेल. ती काय प्रवेश करेल, ती तिथे कशी पोचेल, तिथे कशी जाईल. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की हा जो अनुभव आहे हा अनुभवच आपल्या ठिकाणी खरोखरच शेवटाला गेला. अनुभव हा ठाववरी आपुलीची अवसरी, अवसरी म्हणजे समाप्ती. अनुभव आपल्यालाच आपल्या ठिकाणी, वरच्याचाच अर्थ आहे, पुन्हा त्यालाच समांतर ओवी येते. अनुभव आपलाच आपल्या ठिकाणी जर आपल्याला समाप्त करून घेईल तर त्या ठिकाणी हा प्रत्यक्ष जो अनुभव आहे हा त्या अनुभवाचा शेवट होईल. आणि म्हणजे अनुभवाची अनुभवपणे यावा स्पष्ट दशे कारणे, मुळीच काही नेणे मग अक्षरतेथ काही. आता त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. म्हणजे अनुभवाची अनुभवपणे म्हणजे हा जो अनुभव आहे तोच अनुभवपणाने या स्पष्ट दशे कारणे, मुळीच काही नेणे मग अक्षर तेथे काही. हा अनुभवाचा अनुभव घेणं म्हणजे त्यांना काय म्हणायचं, ह्याच्या पुढची स्थिती की आता अनुभविक, अनुभाव्य आणि अनुभव हा येणारा हा अनुभव आहे. आता ब्रह्म म्हणजे अनुभाव्य, अनुभविक म्हणजे भक्त किंवा
तो काय ध्यान करणारा असा योगी साधक, अनुभव त्याला त्या ब्रह्माचा अनुभव, त्या ध्येयाचा अनुभव. आता अनुभव काय? ब्रह्माचा अनुभव हे त्याचं ध्येय किंवा तो अनुभव झाला. आता ते म्हणतात त्या अनुभवाचा अनुभव घ्यायला लागेल. म्हणजे कसा की आपल्याला तरी अनुभव घेतल्याशिवाय कसा येईल. म्हणजे आपण असं म्हणतो ना व्यवहारामध्ये की बुवा मी अमुक एक धरून चला आपण अध्यात्मातलंच घेऊ की परमेश्वराचं दर्शन होण्याकरता आम्ही धडपड केली आणि आम्हाला ईश्वर त्याच्या रूपामध्ये, त्याला पाहिजे त्या रूपामध्ये प्रकट झाला आणि तो त्या रूपामध्ये प्रकट झाला तरी आम्हाला कुठे कळला. म्हणजे आम्ही ईश्वराचा अनुभव घ्यायला गेलो. आपण पूर्वी पण एकदा निजामपूरकर बुवांनी आपला अनुभव जो दिलेला आहे तो अनुभव की आपण तुलसीदासांचा अनुभव 2-4 वेळा बघितला की त्यांना जेव्हा मारुतीरायांनी सांगितलं की बुवा तुम्हाला रामाचं लक्ष्मणाचं दर्शन घडेल आणि त्याप्रमाणे 2 वेळा दर्शन घडून गेलं, तुलसीदासांना कुठे कळलं. म्हणजे हा जो ब्रह्माचा अनुभव आहे त्या अनुभवाचा अनुभव तर यायला पाहिजे. म्हणजे कसा आहे की अनुभव घेणाऱ्या व्यवहारामध्ये आपण एक औषध घेतो, त्या औषधाचा आपल्याला अनुभव आला तर आता हा अनुभव आलेला आपल्या प्रत्ययाला आला पाहिजे. आज आम्ही औषध सुरू केलं, माणसाचं बीपी सारखं व्हेरी होत आहे, त्याचं सारखं बदलत आहे, कमी जास्त कमी जास्त. मग डॉक्टरने औषध दिलं तर आज काय हो, आज पण थोडं बदलत होतं, उद्या पण बदलत होतं, परवा पण बदलत, 1 आठवडा झाला अजून थोडं थोडं फ्लक्च्युएशन आहे, अजून थोडा थोडा त्याच्यात बदल होतो. मग त्याचं तुम्हाला कसं वाटतं की मला काहीच त्याचा अजून अनुभव आला नाही बरं वाटण्याचा, कारण अजून फ्लक्च्युएशन आहे. तोपर्यंत माझ्या तब्येतीत चढ उतार आहे. म्हणजे त्या अनुभवाचा अनुभव अजून आलेला नाही. अनुभव आहे की गोळी मिळते, त्याचा काहीतरी परिणाम होतोय म्हणून जी फ्लक्च्युएशन जर टोकाची असतील तर ती कमी 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 होत येतील. ती कमी कमी झाली तरी सुद्धा आम्हाला कुठे अनुभव आला अजून की ते नॉर्मल, म्हणजे सामान्य पद्धतीने मनुष्य जसा असतो तसा सामान्य असण्याचा उतार पडला, कमी झाला. म्हणजे कमी कमी होणं हा जो अनुभव आहे आणि त्याचा जो मूळ अनुभव आहे की त्या कमी झाल्यानंतरचा मिळणारा जो आनंद आहे तो म्हणतो अजून काही मला असं स्वस्थ वाटत नाही. जी माझी अस्वस्थता आहे ती काही अजून जात नाही. जो माझा त्रास आहे, कारण त्याची अपेक्षा काय आहे की मला निरोगी माणसासारखं वाटावं. जोपर्यंत निरोगी माणसाचा अनुभव किंवा आनंद त्याला मिळत नाही तोपर्यंत तो म्हणतो मी काही त्या अनुभवाचा अनुभव अजून घेतला नाही. कोणत्या अनुभवाचा? निरोगीपणाचा अनुभव. इतकी औषधं घेऊन सुद्धा मी अजून घेतला नाही. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा अनुभव घेणं ह्या विषयावर ते म्हणतात. म्हणजे अनुभवची अनुभवपणानी, म्हणजे तो जो अनुभव आहे तो अनुभवपणानी या स्पष्ट दशे कारणे मुळीच काही नेणे मग अक्षरतेथ काही. आता तो स्पष्ट अनुभव यायला मूळ स्थितीशिवाय दुसरं काही नाही. पुरणाची पोळी तोंडात टाकली, आता त्याला आपल्याला खाद्यपदार्थांच्या करता सुद्धा निरनिराळ्या टेस्ट लावलेल्या असतात की माणसं येतात, परीक्षण करतात. 25 बायकांनी पुरणाच्या पोळ्या केल्या आणि मग त्या प्रत्येकीची पोळी खाऊन पाहिली आणि खाऊन पाहिलं प्रत्येकाने प्रतवारी, प्रत्येकाला मार्क दिले. मार्क दिल्यानंतर त्याने सांगितलं की यांची सगळ्यात उत्तम आहे. दुसरा म्हणजे नाही तुम्हाला ती वाटते पण मला ही वाटते. आता हा अशी का वाटली किंवा त्याच्या जिभेला त्याची नेमकी चव काय लागली, आता तो अनुभव काही तो सांगू शकत नाही. ते म्हणतात तो काही मला सांगता येत नाही. म्हणजे हे मी नाही सांगू शकत. त्याच्याकरता आपल्याकडे इतरत्र तर काही असेल की नसेल माहीत नाही, पण हिऱ्याची पारख किंवा दारूची पारख ह्या करताची जी माणसं आहेत त्यांच्याकडे केवढी सेन्सिटिव्हिटी डेव्हलप झालेली असावी ना. हिऱ्याची पारख करणारे म्हणजे माझ्या मैत्रिणीचे वडीलच करत असत म्हणून ते सांगत असत की हिरा कळायला फार बारकाईनेच बघावं. हिरा म्हणजे सगळी रत्न, त्या रत्नांचं मूळ रूप म्हणजे जेमॉलॉजी करून रत्न कळतं की नाही माहीत नाही, पण जे खरे रत्न बारकी आहेत ते स्वतः अनेक राजांच्याकडे किंवा कुठेही ऑप्शन्स असले तर त्या लोकांना बोलवत असत. तर ते म्हणाले हे सगळं ओळखायला, हे सगळं जाणून घ्यायला त्याच्या काय टेस्ट असतील त्या असतील. ते काही अशा सगळ्या परीक्षा देऊन सर्टिफिकेट्स घेऊन झालेले हिरे पारखी नाही, ते जातीवंत परंपरेने आलेली रत्न पारखी पण आहे. पण कसं पारखलं हे सांगायला काही त्यांना नाही म्हणाले. हा जास्त चांगला आहे.
ते पाहिजे शब्दात म्हणतील हा पाणीदार आहे, शब्दात म्हणतील हा जास्त स्वच्छ आहे, याला कुठे झिरीम नाही, ह्याच्यामध्ये कुठे अस्वच्छ पण नाही, गढूळ पण नाही, याचं तेज चांगले काहीतरी शब्द वापरतील. तर ते इथे सांगतात म्हणजे अनुभवाची अनुभवपणे, म्हणजे तो जो अनुभव आहे तो अनुभव अनुभवपणाने सांगायला वाया स्पष्ट दशे कारणे मुळीच काही नेणे. म्हणाले या स्पष्ट दशे कारणे, तो स्पष्टपणाने प्रकट होण्याकरता मुळीच काही नेणे, तिथे काहीच लागत नाही किंवा तिथे काही पोचत नाही, कशाची तिथे जरुरी नाही, बाहेरच्या कशाचीच जरुरी नाही. म्हणजे मनुष्याला जेव्हा आता आपण ते ह्यांच्या अग्निपंखामध्ये दिलेला अनुभव आहे की एकदा ते रॉकेट उडवायला निघाले आणि ते काही जाईना म्हणजे प्रॉब्लेम असा आला, त्यांना अडचण अशी आली की सातत्याने ते अधिक टेम्परेचर घ्यायला लागलं किंवा ते वाढायला लागलं त्याचं टेम्परेचर. तर जे रिक्वायर्ड टेम्परेचर आहे त्याच्या इतकं जर पुढे गेलं तर कदाचित ते टिकणार नाही, ते पुढे वर जाऊ शकणार नाही. तर काय करावं, अनेकांनी अनेक गोष्टी त्याच्याकरता प्रयत्न करूया असं म्हटलं आणि शेवटी तिथल्याच एकाने सांगितलं की काही नाही, गाईचं शेण घ्या आणि ते सगळं त्याला बाहेरून लिंपा आणि मग बघू त्याचं टेम्परेचर किती वाढतं. तर त्यांनी सांगितलं, तो प्रयोग केला, तो यशस्वी झाला. म्हणजे पहिली शंका खाली काय आली असती की जो गाईचं शेणाचा तो ढलपा पडला तर ते जसे ढपले पडायला लागले तो पुन्हा टेम्परेचर वाढेल, तसंही झालं नाही. आणि ते म्हणाले आमचा प्रयोग यशस्वी झाला, ते पुढे निघून गेलं. पण म्हणजे अनुभव काय आहे, टेम्परेचर वाढत आहे. तो जो अनुभव आहे त्या अनुभवाला यांनी जे जाणलं, हे कसं जाणलं असं म्हटलं तर काही कोणाला सांगता येणार नाही. आईन्स्टाईननी अमुक एक शोध कसा लावला, त्यांनी ते कसं जाणलं सांगता येणार नाही. व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो की ती इंट्युइटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे, की ते इंट्युइशन आहे, ते अंतःस्फुरण आहे. ज्ञानाची जी शाखा आहे ती केवळ अंतःस्फुरणावर, आतून स्फुरण झालं, असं वाटलं की हे असं आहे आणि ते तसं घडलं असं म्हटलं जातं. की एका परीने माणूस असं बोलतो, पण त्यांनी सांगितलं की अहो हा जो मूळ अनुभव आहे ना, त्या अनुभवाचा अनुभव पण कुणालाही शब्दात सांगता येत नाही, ते शब्दात येऊ शकत नाही. आता हे सगळे बाहेरचे अनुभव आहेत तर आपल्याला अडचण आहे, आणि हा तर ब्रह्माचा अनुभव आहे की ज्याच्यापर्यंत दुसरं काही पोचत नाही. तो तर म्हणाले सांगताच येणार नाही. म्हणून ते सांगतात इथे की मुळीच काही नेणे, म्हणजे तिथे काही पोचू शकत नाही, दुसरं काही ते जाणू शकत नाही. मग अक्षर तेथ काही, मग शब्द तिथे काय पोचतील. म्हणून तेव्हा तेथे अक्षरांची हारी वाईल काही, ती अक्षरांची हारी, अक्षरांची माळ किंवा अक्षरांची टोपली किंवा अक्षरांचा समूह किंवा एकत्रित गुंतलेली अक्षर ही काय तिथे पोचणार आहे, ती नाहीच पोचू शकणार. कारण शब्दामध्ये तो अनुभव येणार नाही. जे होईल ते तो अनुभव घेणारा आहे, तो फक्त तो अनुभव घेईल, तो शब्दात येणार नाही. वाईल म्हणजे पूर्वी दोन तुली असायचे, इकडचा झाड इकडे जायचा, वाईल म्हणायचे. पण आता त्यांनी इथे वाईलचा अर्थ प्रवेश असा दिलाय त्याच्यावरती. वाईल म्हणजे प्रवेश. कारण त्यांची जी आपट्यांची डिक्शनरी आहे ना, त्या आपट्यांच्या डिक्शनरीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, दासबोध असे शब्द टाकलेत तिथे, की अमृतानुभवामध्ये या शब्दाचा अर्थ काय दिला आहे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा अर्थ काय दिला आहे. तर त्यांनी तिथे वाईल शब्दाचा, तुम्ही म्हणालात तसं बरोबरच आहे, वाईल म्हणतात आणि खेडेगावामध्ये त्याला वैल म्हणतात, वैल चूल वैल, हा असं म्हणतात. गळा तयार होतो, दोनकडे दोन भांडी असतात, एक चुलीवर एक वैल. आणि चूल बांधताना बनवताना मग का परेसी पडे मिठी, ते जे नादा चळून उठी, मा वावरी जैल ओठी हे के आहे. म्हणाले का परेसी पडे मिठी, ते जे नादा चळून उठी, मा वावरी जैल ओठी हे के आहे. म्हणाले परेचा जिथे नाश होतो, का परेसी पडे मिठी, जे त्याचा नाश होतो तिथे म्हणाले नाद सळू उठी. म्हणजे नाद सळू म्हणजे या वैखरी वाणीतून आम्ही जे बोलतो त्या वैखरी वाणीतून बोलायला आता काय जागा राहील, नाद सळू. त्याला नादा सळू म्हणजे अंकुर असं म्हटलंय त्यांनी तिथे, आणि त्यांनी न्यूनत्व आणि किंचित असा एक अर्थ दिलाय.
की तिथे त्याला न्यूनत्व येतं, गौणत्व येतं. केव्हा का परेसी पडे मिठी, की जेव्हा हे बंदच होतं, म्हणजे बोलणं परावाणी असं म्हटलं तरी आपल्याला काही अडचण नाही. म्हणजे जेव्हा परेचा म्हणजे त्या परावाणीचा नाश होऊन जातो, मा वावरी जैल ओठी, तर म्हणाले हे के आहे, मग ओठावरती तो विषय कसा वावरेल, म्हणजे ओठावरती तो विषय कसा येईल असं म्हणे. परेचा जेथे नाश तेथे कुठून जागा वैखरीच. आता इथे परावाणी घ्यायला काही आपल्याला अडचण नाही. का परेसी पडे मिठी, मिठी म्हणजे आपण म्हणतो ना की आता बोलणं बंद झालं तेव्हा सुद्धा मिठी पडली असं म्हणतो, की मिठाची गुळणी झाली, मिठी पडली बोलण्याला. तर ती परावाणी आहे ती जेव्हा तिचा नाश झाला, ती जेव्हा संपली, त्यावेळी काय झालं, तेथे कोठून जागा वैखरीच. तिथे वैखरी वाणी कशी येईल, तिथे परावाणीच नाही राहिली तर वैखरी वाणीला म्हणजे ह्या सगळ्या स्थूल वाणी आहेत. म्हणून त्यांनी सगळ्यात सूक्ष्म वाणी किंवा मनाच्या पलीकडची, कारण वैखरी नंतर इथे उपांशु किंवा मध्यमा, इथे पश्यंती आणि नाभिस्थानाच्या खाली परा, ती मनाच्या पलीकडे आहे. तर ती परावाणी जर कुंठित झाली तर त्या वैखरीचं काय, ही तर सुरुवातच आहे बोलण्याची. म्हणजे लहान मुलाला काही कळो की न कळो, पण तो वैखरीनी ओष्ठ तालवे काका मामा नाना ताका एवढं तर करतो, कारण त्याला काही करावंच लागत नाही वेगळं, इतकं ते स्थूल आहे. म्हणून ते म्हणे ती कशी राहणार, म्हणजे तोंडाने बोलावं असं काही नसेल. म्हणून ह्या अनुभवाबद्दल तोंडाने बोलण्यासारखं काही नाही, हा त्यांचा जो सगळा एवढ्या ओळ्यांचा निष्कर्ष आहे. शब्द परे भीतरी उपजे मग वदे वैखरी, म्हणजे तो प्रकट करी जगामध्ये जनामध्ये. आता शब्द परावाणीमध्ये निर्माण होतो, आपला काही सगळ्यांचा निर्माण होत नाही. परावाणीमध्ये ती श्रेष्ठ आहे, मनाच्या पलीकडची वाणी आहे. ती शब्द तन्मात्राचा आम्हाला आश्रय आहे. आमची वाणी परत निर्माण होईल आणि आम्ही त्या परेतून ती वाणी घेऊ. परेतून घेतलेली वाणी जर असेल तर आमची वाणी नेहमीच सुंदर राहील, आमची वाणी नेहमीच सत्य राहील, आमची वाणी नेहमीच समर्थ राहील. पण आता इथे परा म्हणजे काय, त्या श्रेष्ठाकडे, म्हणजे अर्थ थोडा आपल्याला बदलून घ्यायला लागेल, की तिथे परावाणीतून निघालेलं जे आहे ते परावाणीतून निघालेलं तर सर्व ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे. तुकाराम महाराजांचा गाथा आहे, म्हणजे समर्थांचा दासबोध आहे. पण इथे शब्द परे भीतरी, तर आता हे उपजे मग वदे वैखरी. आता सामान्यांकडे अर्थ लावला तर याचा अर्थ असा म्हणायला पाहिजे की परा म्हणजे श्रेष्ठ, त्या श्रेष्ठ परमात्म्याकडून ती वाणी आम्हाला प्राप्त होते. हा शब्द जो आहे तो शब्द तन्मात्र संतांकडे लावला तर हा अर्थ जसाच्या तसा येतो. शब्द परे भीतरी म्हणजे संतांच्या ठिकाणी आधी त्या वाणीचं स्फुरण होतं. ते स्फुरण कुठे होतं, ते परावाणीमध्ये होतं. आणि जे परावाणीमध्ये स्फुरण होतं त्या शब्दाचं उपजे मग वदे वैखरी, मग ते जे निर्माण झालेलं आहे त्याला जो आकार येतो तो तोंडाने बोलला जातो. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ते एका खांबाला टेकून बसले नेवाच्याला, आणि तो सच्चिदानंद त्यांचा लेखक बसलेला आहे, ते बोलता आहेत. पण ती वाणी त्यांची कुठे आधी निर्माण झाली, त्या परावाणीमध्ये निर्माण झाली. आणि जे परावाणीतले विचार आहेत ते शब्दाच्या रूपाने वैखरीतून बाहेर पडले आणि ते आमच्याकरता आले. आमचा प्रत्येक शब्द परावाणीतून निर्माण होत. आमच्या शब्दाची उगमस्थानं अनेक आहे. कारण कसं आहे, आम्हाला भीती वाटली की भीती वाटल्यावर आम्ही जे ओरडतो, अरे बापरे आई गो, हे जे ओरडतो ते काही आम्हाला मेंदूपर्यंत सुद्धा जावं लागत नाही. आमचे जे ज्ञानाच्या ज्या शाखा आहेत, ज्या आमच्या स्पायनल कॉर्डवरती आहेत, पाठीच्या मणक्यावर आहेत, त्याच्यापासून निघालेल्या ज्या ज्ञानतंतूंचा विस्तार आहे जो मेंदूपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, तो स्थानिक पातळीवर काम करतो. आम्ही पडलो तर आमचा डोळा वाचव असं त्याला मेंदूला तिथे इन्स्ट्रक्शन द्यावी लागत नाही. आपल्या देहाला, देहाच्या ठिकाणी जो सगळा ज्ञानाचा साठा म्हणा किंवा ज्ञान त्याच्या प्रत्येक सेलपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे शरीरामध्ये, म्हणजे मेंदूपासून त्याचं एकमेकांशी असलेला संबंध, त्या संबंधाने पोहोचलं, आपोआप शरीर बाकीचं काही होतं, बरोबर डोळा वाचवतो. म्हणजे त्यावेळी काही असं मेंदू सांगत नाही की अरे तू असं पड किंवा ते तोंड असं कर. हे घडतं, हे आपोआप घडतं. हे तेव्हा कसं घडतं ते आपण असं म्हणतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया असं नाव दिलं की ही रिफ्लेक्स ऍक्शन आहे. हा रिफ्लेक्स कोणाचा आहे आणि ही रिफ्लेक्स ऍक्शन कशावर होते
की इथल्याच आमच्या स्पॅनल कॉर्डवरच्याच ज्या ज्ञानाच्या हे ओलेले आहेत त्याच्यामधून आणि ज्या बाहेर आलेले आहेत की म्हणजे काय म्हणू आपण त्याला शिरा म्हणा किंवा ते कण म्हणा किंवा ती त्यांची स्थानं म्हणा ती विशेष मज्जा संस्था, त्या मज्जा संस्थेपासून निघालेल्या ज्या ज्या काही त्याच्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखा आपल्या आपल्या पातळीवरती काम करतात. तर म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की आमचा जो शब्द आहे कधी मेंदूतून विचार करून नाही, तर कधी कधी तो इम्पल्सिव्ह आहे. आपल्याला एखाद्या माणसाचा अपमान करायचा नसतो, आपल्याला एखाद्या माणसाला बोलायचं नसतं, आपल्याला एखाद्या वेळेला आपला राग प्रकट करायचा नसतो, पण तरी सुद्धा माणूस म्हणजे अनावधानाने म्हणू आपण त्याचा राग प्रकट करून जातो. एखादी गोष्ट बोलायची नाही तरी चुकून बोलली जाते. त्याचे फॅक्टर्स किती आहेत? अभिनिवेश आहे कधी कधी, की आपल्याला एखाद्याने सांगितलं कोणाशी हा विषय बोलायचा नाही, आपण नाहीच बोलणार आणि आपण बोललेलो पण नसतो. 2-2, 4-4 वर्षात त्या विषयाची वाच्यता पण केलेली नसते, पण एखाद्या माणसासमोर तो विषय निघाला आणि तो माणूस भरभरून बोलायला लागला, आपल्याला पण प्रेमाचं भरतं येतं. आपण म्हणतोय बघा आतापर्यंत आम्ही कधी कोणाला बोललो नाही, पण म्हणाले आता आपलं मी तुम्हाला आता विषयच निघाला आणि इतकी वर्ष झाली आता मी तुम्हाला सांगते. म्हणजे काय, आता हे काही तुमच्या मेंदूने इन्स्ट्रक्शन दिलेली नाहीये. मेंदू उलट सांगतोय की हे बोलता कामा नये, हे बोलता कामा नये. तरी हा अभिनिवेश कोणाचा? हा अभिनिवेश आमच्या बुद्धीचा, म्हणजे मेंदूच बुद्धी आहे, पण ती जी बुद्धी आहे ती कुणाला शरण गेलेली आहे? आमच्या मनाला. हा, आणि ते शरण ती मनाला गेल्यामुळे आणि आमचं जे चित्त आहे म्हणजे चैतन्य आहे ना, ते आमच्या तोंडाकडनं बोलण्याचं जे काम करतं ना, ते काम त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे होत नाही. म्हणजे इकडे तिकडे होत नाही म्हणजे त्या बुद्धीला, म्हणजे त्यावेळी घेतलेला तो जो निर्णय आहे, आता मनाला अधीन आहे त्यामुळे मन प्रधान, त्या प्रधान मनाने निर्णय घेतला, हा बोलायला मोकळा झाला आणि यांनी ते बोलून टाकलं. तर बोलून टाकलं मग आपण म्हणतो की असं कसं, याला अडसर मग जीवाने का नाही केला? जीव यातलं काही करत नाही. जो निर्णय त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवला जातो ही संवेदना आहे. आता हा निर्णय घेतल्याची संवेदना जीवापर्यंत पोहोचते, जीवाकडे पोचली की ती तशीच्या तशी उचलली जाते. म्हणजे जीवाला मी चुकीचं बोलले ह्याचं दुःख कुणाला होतं? जीवालाच होतं. म्हणजे ह्याच्या वेदना त्यालाच होता, त्यालाच दुःख होतं. पण त्याला जरी दुःख होत असलं तरी हे दुःखदायक काम तू करू नको हे सांगण्याचं स्वातंत्र्य त्या जीवाकडे नाही. त्या जीवाकडे फक्त, म्हणून तर या सगळ्या चित्ताच्या वरती सगळे संत आम्हाला ह्या चित्ताच्या संबंधात त्याला सुधारायला का सांगतात? की त्याला मन करारे प्रसन्न, या मनाला नियंत्रणात आणा. या मनावरती तुम्ही जो काही शुद्धीचा उजवी प्रक्रिया, जो संस्कार तो करा. का? कारण जीव हा त्याचा नुसता प्रतिबिंब असल्यासारखा आहे किंवा हा त्याचं नुसतं अनुसरण करणार आहे. मग त्या जीवाचं जीव पण कुठे? म्हणजे ह्यांनी जे आमच्याकडे पतंजलीनी जे विभाग केलेले आहेत ते आपल्याला एकेका दिवसात आपल्याला वेडं करतात की दुःख जीवाला होतं, मग आता ते नुसतं चैतन्य आहे, चैतन्याला कसं दुःख होईल? चैतन्याला नाही दुःख होत. आमच्या मनाचा जो अहंकार, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्यातला जो अहंकार आहे हे सगळं कुणाला जोडलेलं आहे? हे मन पण जीवालाच जोडलं, ही बुद्धी पण जीवालाच जोडली, हे स्मरण पण जीवालाच जोडलंय आणि हा अहंकार पण जीवालाच जोडलाय. आता हा अहंकार, हे मनाचे व्यापार चालतात तेव्हा हा आत्ता काही करत नाही, कारण ह्या अहंकाराचं ते काम नाही. म्हणजे आम्हाला जो व्यवहारातला अहंकार होतो ना, तो अहंकार म्हणजे हा अहंकार नाही. तो अहंकार म्हणजे जीवानी अनुभव घेण्याची जाणीव. म्हणजे जीवाला दुःख झाले, आता बोलून बसलो, बोलून झालं 2 मिनिटांनी डोक्याला हात लावला की अरे इतक्या वर्षात आपण बोललो नाही, हे बोलायचं नाही ठरवलेलं होतं, आता बोलून बसलो, चूक केली. आता का चूक झाली याची जी खंत आहे ती ज्याला लागते तो जीव, आणि त्या जीवाला कुणाच्या मार्फत लागते? कारण जीव दुसरं काही करत नाही, जे येतं त्याचा तो अनुभव घेतो. त्यामुळे त्याच्यापर्यंत कसं पोचतं? हा जो त्याची जी जाणीव आहे, त्या जीवाला मीपणाची जाणीव कुणी दिली? त्या ह्या चतुष्टयामधल्या अहंकाराने. ती जी जाणीव आहे ना जीवाच्या ठिकाणची, हा जीव मी, या जीवाला हे नाव आहे, या जीवाला हा देह आहे, या जीवाच्या करता इतके पैसे आहेत, इतकी संपत्ती आहे, इतकी बुद्धी आहे, इतकी विद्या, काय असेल ते सगळं जे जीव माझं माझं म्हणतो ना,
त्यातला फक्त माझं म्हणण्याची जी जाणीव आहे त्या जाणीवेला ती सगळ्यात शेवटी आहे. म्हणजे मन पहिलं आहे, त्याचं चित्त आहे, चित्त म्हणजे जे स्मरणात ठेवलेलं आहे ते स्मरण आहे. मग बुद्धी आहे, निर्णय घेण्याची. बुद्धीने निर्णय घेतल्याबरोबर तो जसाच्या तसा निर्णय तो जीव जो आहे तो फॉलो करतो, म्हणजे देहाकडनं ते करून घेतो. म्हणजे ते करण्याकरता चेतना चालू लागते, चेतना कार्यवाहीत होते. म्हणजे आमच्या शरीरातली शक्ती, त्या जीवाची जी शक्ती आपण म्हणतो ना, अगदी जीवाच्या आकांताने आम्ही तिथून चालत होतो. का? कारण बुद्धीने सांगितलेलं आहे की इथून जर एवढ्या वेळात निघून नाही गेलात तर संकट तुमच्या मागे आहेच. ह्या संकटातून बाहेर पडत असेल तर धावा धावा. आपण तो शरीराला धावता येत नाही तरी धावतोय. कोण धाववतो, कोण आम्हाला दौडवतो? तो जीव. त्या जीवाच्या ठिकाणचं जे चैतन्य आहे, त्या ठिकाणची जी शक्ती आहे ती अगदी सगळ्या तिच्या बळाने एक वटून त्याच्या मागे लाव. त्याचं एवढं तो यथार्थ दर्शक आहे. जे तू ह्या जे चित्त किंवा या देहामध्ये मन निर्णय घेतं त्याच्याशी तो 1000% प्रामाणिक आहे. एकदम ऑनेस्टी आहे, एकदम प्रामाणिकता आहे की तो कुठे इकडचा इकडे चुकत नाही, तेवढंच करतो. मग तसंच आहे, चुकलो की तो नाही सांगत की तू चुकीचं वागू नको, कारण चुकीचं वागलास तर मला दुःख होतं. पण तो काय करतो, हा जेव्हा चुकीचा निर्णय घेतो तो चुकीचा निर्णय त्या अहंकाराशी पोचतो. कारण अहंकार काय, कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे अहंकाराचं काम आहे. तर जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व त्याला अहंकार म्हणजे कर्तृत्व, याचा अर्थ त्याला ते अनुभवायला मिळालं, हे माझं कर्तृत्व. हे जेव्हा मनुष्य होतो, कर्म नाही, कर्तव्य नाही, जे केल्यानंतरचं जे फल आहे ते फल त्या अहंकाराशी पोचतं. त्याच्याशी पोचल्यावर हे सुखाचं झालं, जीव सुखी झाला. हे म्हणजे आत्मा नाही ना? नाही. आता आपण त्याच्याकडे येऊ. आता हा जीव आहे ना, आता हा जीव हे मन बुद्धी हे पूर्वजन्मीचं स्मरण या सगळ्यांच्या साह्याने जे जे काही घटना घडत राहतात त्या सगळ्या घटनांचा तो साक्षी आहे असं म्हणता येणार नाही. तो त्याच्यात मिसळून जातो. आता तो साक्षी आणि हा मिसळणारा. मिसळतो असं का म्हणायचं? कारण ह्यानी घेतलेल्या निर्णयावर त्याला दुःख होतं किंवा ह्यानी घेतलेल्या निर्णयावर त्याला सुख होतं, म्हणून तोच त्याचा अनुभव घेतो. म्हणजे तो स्वतःला ते चित्तच समजतो. तो स्वतःला मी वेगळं चैतन्य आहे असं समजत नाही. हे सगळं चैतन्य ह्याच्याशी जोडलेलं आहे. आता हा जो अनुभव आहे जीवाचा, जीवाला दुःख होणं किंवा सुख होणं, हा अनुभव घेतला. हा अनुभव आता तोच विषय हा की त्यांनी कसं म्हटलं की अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो, आणि आलेला अनुभव. आता आला जीवाला अनुभव. जीवाला काय अनुभव आला की ही घडलेली गोष्ट आपल्याला सुख देणारी नाहीये, विरोधात आहे सुखाच्या, म्हणजे दुःखदायी आहे. हा मला दुःखदायक अनुभव आला, हा जीवाला स्वतंत्रपणे घेता आला का? नाही. कारण तो अनुभव घेतल्यानंतर तो जो अनुभव आहे तो अनुभव तो जीव होऊन राहिला. आता त्या अनुभवाचा जो अनुभव येणार म्हणजे दुःख नावाची वस्तुस्थिती त्या जीवाच्या ठिकाणी जी निर्माण झाली, त्या दुःख नावाच्या वस्तुस्थितीचा अगदी क्लिअर कट अनुभव येणं. घरी कॉम्प्युटरवरती रिझल्ट आलेला आहे, कुणीतरी तो रिझल्ट पाहिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पास झालेले आहात. आपण तर डोळ्यांनी पाहिल्याशिवाय काय खरं नाही. म्हणजे जीवानी तो अनुभव आपल्यापर्यंत आणून साठला. जीवाकडे येऊन तो संस्कारित सुद्धा होईल आमच्या करता. आम्हाला जे आमचा कर्म विपाक आहे त्याप्रमाणे आमच्या कर्माच्या ठिकाणी त्याचा संस्कार पण होऊन राहील. पण जीव अनुभवेल का? जीव त्या क्षणी स्वतंत्रपणाने अनुभवू शकत नाही. मग तो कोण अनुभवतो? त्याच्या हृदयामध्ये बसलेला. म्हणजे आता ह्या जीवाचा कोणता भाग? तर ह्या जीवाचा तुर्यगा भाग. हा तुर्यगा नावाचा जो भाग आहे तो परमात्मा आहे. तो माझ्या देहाकरता माझ्या ठिकाणी. त्याला पुरुष म्हणा, नाही तर त्याला परमात्मा म्हणा, नाहीतर हृदयस्थ परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा. गीताकारांनी त्याला ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया असं म्हटलंय. आता तो जोपर्यंत साक्षी आहे तो कायमच साक्षी आहे. तो जोपर्यंत साक्षी आहे तोपर्यंत जीव अनुभव घेतो की मी सुखी आणि मी दुःखी आहे. पण जेव्हा त्याला खूप खूप आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये त्याला कुठलंच भान राहत नाही, तो एकरूप होऊन जातो त्या सुखाशी किंवा दुःखाशी, तेव्हा हा जो
तुर्यगा आत्मा आहे, हा जो प्राज्ञ आत्मा आहे, हा जो तैजस आहे आणि हा जो वैश्वानर आहे, यांच्यामध्ये भेदच राहत नाही. म्हणजे कुणात भेद राहत नाही. म्हणजे वैश्वानर जागृती करतात, तैजस स्वप्ना करतात आणि गाढ झोपे करता प्राज्ञ. म्हणजे अत्यंतिक आनंदाच्या किंवा अत्यंतिक दुःखाच्या स्थितीमध्ये, म्हणजे आपल्याला आपल्या देहाच्या ज्या नेहमीच्या अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्थांच्या पलीकडची जी अवस्था आहे ती तुर्यगा आहे. ती तुर्यगा अवस्था म्हणजे परमेश्वराचं ते निखळ रूप आहे. ती तुर्यगा अवस्था नेहमी आपल्या अवस्थांपासून वेगळी आहे. तर ती वेगळेपणाने आमच्या देहामध्ये साक्षी भावाने राहते. तो साक्षी, तो आमच्यातला साक्षी कोण, म्हणजे तो जो आमच्या देहात राहणारा परमात्मा कोण, तो परमात्मा म्हणजे या क्षणापुरता आपण ती तुर्यगा स्थिती आत्म्याची म्हणायला काही अडचण नाही. तो जो तुर्यगा आत्मा आहे, तो तुर्यगा या 3 स्थितींना साक्षी आहे. पण ज्यावेळी स्थिती फार भयंकर होते त्यावेळी त्याचं साक्षीत्व संपून तो ह्याच्याशी एकरूप होतो. आणि जेव्हा एकरूप होतो तेव्हा आपण म्हणतो मला काही भान नव्हतं, मला काही कळलं नाही, मी काय जिना उतरलो, मी काय पायऱ्या उतरल्या, मी काय वरून उडी मारली, मी काय केलं मला माहित नाही, पण मी काहीतरी केलं आणि हे घडलं. तो हा परिणाम आहे. हा परिणाम मी फक्त अनुभवला. त्यावेळी त्याचं साक्षीत्व संपतं. म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या आत्म्याला जे साक्षी भावाने पाहणारं आहे ते अलिप्त आहे. म्हणून आम्ही जे विषय समजून घेण्याकरता जेव्हा पृथक्करण करतो तेव्हा त्याला आम्ही साक्षी परमात्मा, तो साक्षी आहे तर अनुभवाचं स्मरण आहे. म्हणजे स्वप्नामध्ये अनुभव तैजस आत्म्याने घेतला, पण तो अनुभव माझ्या स्मरणात, अनुभवाचा अनुभव मला कसा आला, तर स्वप्नात ते चित्र तयार झाली, ती जी काय तयार झाली असतील ती, त्याचा अनुभव. आता हा अनुभव डोळ्यापुढे पटासारखा उभा राहिला, पण हा अनुभव मला अनुभवता यायला कोणीतरी वेगळा पाहिजे. आणि म्हणून तो जो आहे ज्याच्यामुळे मला अनुभव, हा व्यवहारातला अनुभव आहे, हा ब्रह्मानंदाचा संबंध नाही किंवा ब्रह्मानुभवाचा संबंध नाही. ब्रह्मानुभवात ते म्हणतात असलं काही नाहीच, ते दोन्ही एकच होतं आणि सांगायला बाजूला काही उरत नाही. इथे ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही जीवाची जी अवस्था आहे त्या देहाच्या आश्रयाने, त्या अवस्थेमध्ये येणारा प्रत्येक अनुभव हा स्मरणात का राहतो, कारण हा त्याला साक्षी असतो. हा जेव्हा साक्षी नसतो तेव्हा तो अनुभव नोंदला जातो का, जातोच. इतका उत्कट अनुभव आहे तो आमच्या कर्मसंस्कारामध्ये नोंदला जाईल, पण तो आम्हाला कळला नाही, आमच्या नकळत तो नोंदला जाईल, पण तो उत्कट आहे. त्या उत्कट अनुभवाचा संस्कार होणार नाही असं नाही, तो होणार. आणि मग आपण कसं म्हणतो की एखाद्या माणसाला खूप त्रास झाला, त्यावेळी त्याला काही कळलं नाही, त्या आजारपणातून तो बाहेर पडला आणि त्याचं डोकं हलकं झालंय. हलकं झालं म्हणजे त्या घडलेल्या घटनेचा परिणाम झालेला आहे, पण तो त्याला समजलेला नाही. म्हणून त्या देहाला जेव्हा त्या परिणामातून बाहेर येईपर्यंत जे प्रयत्न करावे लागतील त्याच्यातून त्याचा मेंदू पुन्हा सुस्थिर होईल. ते म्हणजे परिणाम झाला नाही का परिणाम होतो. म्हणजे आता घटना कशी झाली बघा, की जी घटना घडली ती मनाच्या पातळीवरून जीवापर्यंत पोहोचू शकेल. जीव अहंकाराच्या माध्यमामधून त्याचं सुख दुःख अनुभवेल, पण हे अनुभवण्याकरता त्याला परमात्मा म्हणा नाही तर त्याला तुर्यगा म्हणा. कारण अडचण का नाही, आपल्याला उपनिषदांप्रमाणे ते 2 वेगळे आहेत असं म्हटलं तर द्वास उपर्णा सयुजा सखाया असं म्हटलं तर आमच्या हृदयामध्ये वेगळा एक परमात्मा बसलेला आहे असं म्हटलं तर काही अडचण नाही. कारण का, तो वेगळा असाच बसलेला आहे की त्याचा ह्या सगळ्या व्यापाराशी संबंध नाही, तो साक्षी भाव आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की आपल्या देहामध्ये राहून जीवानी साक्षी भावाने राहावं, म्हणजे हे सगळं अलिप्तपणाने पाहावं, हा सगळा जो साक्षी भाव आहे त्या साक्षी भावाने पाहावं. म्हणजे काय व्हावं, या जीवाच्या ठिकाणी किंवा या तुर्यगा आत्मा जो आहे किंवा जो परमात्मा आहे त्या ठिकाणी जीव अधिष्ठान ठेवून राहील, तो त्याच्या आश्रयाने राहील. आता तो कोणाच्या आश्रयाने राहिला, आता तो चित्ताच्या आश्रयाने राहिला. आता तो मन, बुद्धी आणि चित्त याच्या आश्रयाने व्यापार करतोय. मग आपल्याला जेव्हा साधू संत सांगतात तुम्ही साक्षी भावाने राहा, तेव्हा ते आपल्या जीव चैतन्याला काय सांगतात, तुम्ही यांच्या आश्रयाने राहू नका, तुम्ही त्या परमात्म्याच्या आश्रयाने राहा, म्हणजे तुर्यगाच्या आश्रयाने राहा. म्हणून हृदयामध्ये हे दोघेही निवास करतात.
यातल्या तुर्यगा आहे साक्षी, म्हणूनच जीवाचे सगळे अनुभव नोंदवले जातात, नाही तर नोंदवलेच जाणार. एक शंका हा. आहे, थोडं विषांतर आहे. हो, असू दे, असू दे. याच संबंधात म्हणून. हो आत्मा अविनाशी अमर वगैरे आहे, देह तर नाहीसा होणारच आहे. हो, मग पुनर्जन्म संकल्पना आहे की पुनर्जन्म कोणाचा होतो ना? जीवाचा. आणि तो जीव म्हणजे ज्याच्याशी हे चित्त जोडलेलं आहे त्याचा. कारण हा जो जीव आहे ना, पुनर्जन्म परमात्मा आणि आत्मा आमच्यातलं चैतन्य अविनाशीच आहे. आणि आता जो पुन्हा जन्म घ्यायला निघतो ते जीव चैतन्य, म्हणजे जे आमचा देह व्यापार चालवताना हे सुखाचं हे दुःखाचं असं करत चालवतोय किंवा त्याचा अनुभव घेतो. आपण म्हणतो की परिस्थिती फार बिकट आहे, फार त्रास आहे, हे सगळं सोसत सोसत कसं का असेना संबंध आयुष्यभर हे सगळं मी पुढे रेटत नेलं. हा म्हणणारा कोण, याचा अनुभव घेणारा कोण? अनुभव घेणारा जीव. जीव कसा अनुभव घेतो? त्या अहंकाराच्या माध्यमामधून घेतो. आणि जीव सुखी दुःखी का होतो? कारण मन सुखी दुःखी होतो. परिस्थिती कठीण आहे असू द्या, मन जर दुःखी होतच नसेल त्या कठीण परिस्थितीमध्ये, तर मन म्हणतं काय ठीक आहे, आजचा दिवस असा, उद्याचा दिवस तसा, जसा येईल तसा येईल. आपण काय, आपण परमेश्वराच्या वरती विश्वास ठेवून बसलेले आहोत, जे घडायचं असेल ते घडेल असं म्हणून हे मन स्वस्थ झालं तर जीव स्वस्थ आहे. आता ही त्याची लिंक आहे. म्हणजे आता जोपर्यंत जीव सगळं कर्म हे यांच्याशी गुंतून करतो, तोपर्यंत ह्या सगळ्या कर्माचा संस्कार आमच्या ठिकाणी होत राहतो, तो नोंदवला जातो. संस्कार म्हणजे ती इम्प्रेशन्स, त्या प्रत्येक, म्हणून आपण मगाशी म्हटलं तसं की घडणारी घटना खूप मोठी आहे, मोठा शॉक देऊन दिली आहे माणसाला, त्याच्यामध्ये आम्हाला काहीच कळलं नाहीये की याच्यात मन इन्व्हॉल्ड आहे का, याच्यात बुद्धी इन्व्हॉल्ड आहे का, याच्यामध्ये अहंकार इन्व्हॉल्ड आहे, आम्हाला काही माहित नाही. पण प्राकृतिक परिणाम आहे. मग तो जो प्राकृतिक परिणाम आहे, तो प्राकृतिक परिणाम आम्ही प्राकृतिक पातळीवरती घालवू शकतो. किंवा तो जो फार मोठा असेल, ज्याला अलीकडे आपण पुनर्जन्माच्या सिद्धांतामधल्या काही गोष्टी ज्या वाचतो, त्या काही माणसं ह्या जन्मात जन्माला आल्यानंतर मानवी देहामध्ये पाणी पाहिलं की घाबरतात, एखादं स्थान पाहिलं की घाबरतात. त्यावरून या परदेशी या लोकांनी त्यांनी जास्त संशोधन केले. त्यामुळे त्यांनी दिलेल्या दाखल्यांमध्ये त्यांनी असं म्हटलंय की पूर्वजन्मामध्ये त्यांना कुठेतरी पाण्यात गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला, कुणी बुडून गेलं किंवा कुणावरती फार अशी आपत्ती आली, तर त्या आपत्तीमध्ये त्याला काही समजतच होतं की नव्हतं, किंवा पाण्यात पडला आणि तो त्यावेळी बेशुद्ध पडला असेल का, किंवा पाण्यात पडताना त्याची शुद्ध गेली असेल का, गेली पण असेल, माहिती नाही आपल्याला. पण आत्ता त्याचं इम्प्रेशन शिल्लक आहे. म्हणजे ही जी इम्प्रेशन्स आहेत ना, ही कमी जास्त उठतात आमच्या प्रसंगांप्रमाणे. ही इम्प्रेशन्स आहेत, ही खोल किंवा जरा आधर किंवा कमी खोल अशी असतात. ती सगळी एकत्र होतात. ती सगळी एकत्र झाल्यानंतर आपल्याकडे एक गोष्ट सांगितली आहे की सगळ्यात शेवटचा काळ मृत्यू आहे, आणि मृत्यूच्या काळी सगळ्या भावना उत्कट झालेल्या असतात. देहातली प्रत्येक पेशीनं पेशी, आता असं आहे प्रकृती आहे, त्या प्रकृतीला चैतन्य सोडायचं आहे आता. त्यामुळे त्यातली प्रत्येक पेशी चैतन्य सोडू नये याकरता झगडत असते. आणि म्हणून तिला जे काही क्लेश होतात, जे काही त्रास होतात, जे काही देहाच्या पातळीवर होईल किंवा एखाद्याला सुखाने होणार पण नाही, पण जेव्हा देहातून चैतन्य निघून जाणार आहे त्यावेळी ईश्वराचं नाम आमच्या मुखावर असावं. असं का म्हटलं की चित्ताची जर अत्यंत शुद्ध आणि चांगली स्थिती असेल, म्हणजे देवाचं नाव घ्या, म्हणजे हे हिंदू लोक आपल्या देवाला आणि या लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा असा काही भाग नाहीये. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा जागवणे हा त्यातला भाग नाही. त्यातला भाग एकच आहे की ते चैतन्य जे आहे ते या प्राकृतिक गोष्टीपासून बाजूला झालं पाहिजे, आणि ते चैतन्य मूळ चैतन्याच्या स्मरणात जर राहील तर ह्याला पुढचा जन्म जो येणार त्याच्याकरता हे गाठोडं मोठं आहे. आपलं जे काही आपण संस्कारांचं जमा केलेलं आहे ते किती जन्मांचं आहे, पूर्व संचित आहे, पुन्हा या जन्मात जे क्रियमान निर्माण केलंय त्याच्यातून झालेलं संचित आहे. असं ते सगळंच्या सगळं मोठं गाठोडं आहे. त्या गाठोड्यातलं पुढच्या जन्मात काय भोगायला बाहेर पडणार, तर त्याचा पहिला निर्णायक भाग जो आहे तो पहिला निर्णायक भाग हा मृत्यूचा काळ आहे. की त्या काळामध्ये मनाची काय स्थिती आहे, अत्यंत वाईट स्थिती आहे, दुःखद स्थिती आहे, खूप क्लेशकारक आहे, खूप मनामध्ये वेड्यावाकड्या
विचारांनी अगदी त्यांनी माझा सूड घेतला, यांनी माझा सूड घेतला, यांनी मला त्रास दिला, ह्या सगळ्याचं स्मरण आहे का ह्या सगळ्या जगापासून मी अलिप्त आहे आणि एक परमात्मा हेच माझं अंतिम उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, असा काही भाव मनात आहे. जो भाव त्यावेळी उत्कट असतो त्या भावाप्रमाणे असलेले सगळे संस्कार एकत्र होऊन तिथे आणि पुढच्या जन्माकरता गोळा होतात. ते मुख्य आणि त्याच्याबरोबरचे उपमुख्य संस्कार. आणि जर मृत्यूच्या वेळी मनुष्य बेशुद्ध अवस्थेतच गेला, त्याचं कुठलीच भावना तेव्हा उत्कट नाही, तर असं म्हणतात की त्याच्या जीवनामधलं सगळ्यात जे उत्कट इम्प्रेशन आहे, म्हणजे सगळ्यात अधिक तीव्र इम्प्रेशन आहे, त्या तीव्र इम्प्रेशन प्रमाणे हे सगळे संस्कार गोळा होतात. मग आता जन्म कोण घेतं? जन्म घेतो हा जीव घेतो. हा जीव का वेगळा? आता मी हा देह धारण केलाय, हा जो जीव आहे हा नक्की आपल्या सगळ्यांच्या जीवापेक्षा वेगळा आहे. जे ज्ञानेश्वर माऊली आम्हाला म्हणतात, जे जे भेटे भूत दयामानी भगवंत, त्यातला भगवंत मान म्हणजे कोण? भगवंत मान त्याच्यामध्ये असणारा हा जो तुर्यगा आत्मा आहे किंवा हा जो परमात्मा आहे तो भगवंत आहे. पण त्याच्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे तो माझ्याच सारखे काहीतरी संस्कार घेऊन बसलेला आहे. आता हा जो जीवात्मा संस्कार घेऊन बसलाय ह्याच्यावरती या जन्माची जी पुट आहे आणि ह्याच्यावरची मागच्या अनेक जन्मातली जी पुट आहे, ती सगळी जी इम्प्रेशन्स आहेत त्या इम्प्रेशन्स मधून आता आपण म्हटलं तशी ती बाजूला होतात आणि मग जन्म येतो. मग जन्म का येतो? का म्हणजे या जीवाला अजून त्या परमात्म्याशी जोडून घेता आलं नाही म्हणून. यांनी जर हे सगळं तोडलं असतं ना, म्हणून गीताकारांनी म्हटलंय की शेवटी ज्ञानाने आमच्या ठिकाणचं ज्ञानाग्नीमध्ये सगळं समाप्त होतं, परिसमाप्यते असं म्हटलंय की आमच्या ठिकाणी जर हे ज्ञान झालं की अरे या प्रकृतीशी जोडून मी राहता कामा नाही, मी त्या परमात्म्याशी जोडला गेलो पाहिजे, ही जी धारणा आली तर जीव काय करतो? तो इथून सुटतो त्या तुर्यकाच्या जवळ. म्हणून उपनिषद काय म्हणतात की हृदयामध्ये जो परमात्मा आहे खरं म्हणजे त्याच्याशीच तुम्ही एकरूप व्हा. हेच खरं पहिलं साधन. हृदयस्थ परमात्म्याशी जीवात्म्याने एकरूप होणं हे खरं पहिलं साधन. पण ते आम्हाला जमत नाही म्हणून मग बाहेरच्या मूर्तीत बघा, मग बाहेरच्या व्यक्तीत बघा, तो भाग आपण बाजूला ठेवू. हा जीव जेव्हा जन्म घेतो त्याचा अर्थ निश्चित आहे की या जीवाला परमात्म्याशी जोडून राहता आलं नाही म्हणून तो जन्माला आला. मग जन्माला आला त्यात संस्कार हा भाग आपण एक बोललो, पण संस्कार कुणाकुणामुळे निर्माण झाला? या मनामुळे, या बुद्धीमुळे, म्हणजे या अंतःकरण चतुष्टयामुळे. म्हणजे त्या जीवाला वेढलं कुणी? त्या अंतःकरण चतुष्टयाने. आता ह्या अंतःकरण चतुष्टयाने वेढलं एवढ्यानी भागत नाही, कारण हा प्रकृतीच्या अधीन राहिला. आता कंपार्टमेंट दोनच आहेत, एक चैतन्य आणि एक प्रकृती. आता हा जो जीव आहे हे चैतन्य, हे चैतन्य या चैतन्याकडे जाणार का हे चैतन्य प्रकृतीकडे जाणार? तर आता हे चैतन्य प्रकृतीच्या गोष्टींना महत्व देत आहे म्हणून हे चैतन्य प्रकृतीकडे जाणार. मग प्रकृतीकडे जाणार म्हणजे त्याच्याकडे काय काय राहणार? त्याच्याकडे ते अंतःकरण चतुष्टय राहणार, त्याच्याकडे 5 महाभूत राहणार, 5 ज्ञानेंद्रिय राहणार, 5 कर्मेंद्रिय राहणार. म्हणून हे 5 त्रिक 15 आणि हे वरचे 4 असे 19. त्या 19 तत्वांनी हे गुंफलं जातं असं म्हणतात. आता जिथे अंतःकरण चतुष्टय धरत नाही तिथे 17 पद म्हटलेलं आणि उपनिषदाने 29 मुखा असं म्हटलेलं आहे की मांडूक्य उपनिषदामध्ये त्यांनी म्हटलंय की तो जीव कशाने उपभोग घेतो? तर ह्या 19 मुखांनी जगाचा उपभोग घेतो. म्हणजे ह्या जगामध्ये येण्याकरता हा जीव या अंतःकरणाशी जोडलेला असला पाहिजे. म्हणजे हे जीव चैतन्य ह्या प्राकृतिक अंतःकरणाशी जोडलेलं आहे. म्हणजे आपलं जे सारखं चाललंय ना की पुरुष आणि प्रकृती, पुरुष आणि प्रकृती, याच्यामध्ये पुरुष प्रकृतीची भले ते चैतन्य देह सोडून गेलं म्हणून काय झालं? म्हणजे ईश्वर चैतन्य देहातच आहे, परमात्मा देह सोडतच नाही, कारण तो सगळीकडेच व्यापून आहे. त्यामुळे सोडतो कोण? तर तो जीव सोडतो. त्या जीवाने जरी देह सोडला तरी कसं शास्त्र मांडलंय बघा, जीवाने देह सोडला. आता देह सोडलेला जो देह आहे तो त्या स्थितीत राहणार नाहीये, कारण ती प्रकृती आहे की आज उद्या परवा नष्ट होत जाणार. ते नष्ट होईल, पण प्रकृतीला ह्यांनी सोडलं नाही म्हणून 19 तत्व. ही 5 त्रिक 15 तत्व का जोडली त्याला? कारण तुमचे तन्मात्र जाणार नाही. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, तुमची 5 ज्ञानेंद्रिय जाणार नाही, 5 कर्मेंद्रिय जाणार नाही, हे 15 राहणार. म्हणजे मग पंचमहाभूतच म्हटली की त्याच्यात तन्मात्र पण अंतर्भूत झाली किंवा तन्मात्रा म्हटली
तर पंचमहाभूतांतर्गत. म्हणजे तुम्ही प्रकृतीचे किंवा प्रकृती तुमची ठेकेदार आहे असं सांगायला हे 19 तिथे गेलेली आहे. 19 ते जीवावर तोपर्यंत तो जीव फिरत राहतो. आणि असं नाही झालं, जीवानी हे सगळं सोडलं, तो इकडे चैतन्याकडे गेला, तर त्याला हे गतागत संपलं. मग आता चैतन्याकडे गेल्यानंतर आता काय शिल्लक राहिलं? आता त्याचा अजून सगळा कर्मविपाक जर संपलेला नसेल तर तो हे ओलांडतो. म्हणजे ही गतागताची भाषा किंवा ही पितृ या मार्ग ओलांडतो, त्या चैतन्याबरोबर जातो. पण चैतन्य त्याला फक्त ह्या ब्रह्मकटाच्या पलीकडे नेतो. आणि तिथे गेल्यावर ते म्हणतं काही तुझे जे संस्कार आहेत किंवा जी तुझी कमतरता आहे, त्या कमतरतेत तू आता ती त्रुटी भरून काढ किंवा त्याच्यावर तू प्रयत्न कर. म्हणजे तू इथून पुढे तिथून पुढे असं हळूहळू तू पुढे जाशील. म्हणून त्याला आपल्याकडे क्रममुक्ती असं म्हणतात की क्रमाक्रमाने तो त्या स्थानापासून मुक्त होत ब्रह्मलोकापर्यंत जातो आणि त्याला त्या मार्गाने मुक्ती मिळते. ह्या जीवाला गतागत चालू राहतं. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात आपण बोलायचं तर हे जे जीव चैतन्य आहे ते जोपर्यंत प्रकृतीशी जोडलेलं आहे तोपर्यंत त्या जीवाला जन्म मरणाचा मृत्यूचा मधून जावं लागेल. म्हणजे थोडक्यामध्ये त्याला मुक्ती मिळेपर्यंत तो जो जीवात्मा आहे हो, हो. तो शेवटपर्यंत तो जीव त्याच ह्याच्यामध्ये राहतो. म्हणजे मागच्या जन्मीतला नवीन ते त्याच्यात काही फरक होत नाही. म्हणजे आता हा जीव आहे, हा जीव कितीही जन्म घेत गेला तरी ह्यानी आपली सगळी इम्प्रेशन्स कमी तरी करत जावी. किंवा जर आम्ही नाही चांगल्या प्रकाराने वागलो, आमची वाईटच इम्प्रेशन्स वाढत आणखी कुठे करतेच जावं लागेल. त्यामुळे आपल्याकडे फरक काय आहे की थिओसॉफिकल कडचे लोक असं म्हणतात की एकदा मानवाचा जन्म मिळाला की पुन्हा पुढचा जन्म मानवाचा मिळतो. आणि आपल्याकडे असं म्हटलंय असं काही नाही. माणसाचा जन्म घेऊन जरी आम्ही आलो तरी पुढचा जन्म आमच्या कर्माप्रमाणे आम्हाला कुठलीही योनी, तिर्यक असेल पशुपक्ष्यांसारखी किंवा स्थावर असेल पाषाणादींसारखी किंवा काही असेल, म्हणजे ज्या काही योनी नाग वगैरे सारख्या योनी, जे आमचं कर्म आहे त्याप्रमाणे आम्हाला योनी मिळतील. म्हणजे आम्ही आत्ता इतक्या चांगल्या स्थितीत आहोत, मग आता पुढचा जन्म येईल तो ह्याच्यापेक्षा चांगला येईल का? आत्ता चांगलं केलं तरी तर येईल, नाहीतर नाही येणार. म्हणजे ते करत राहावं लागेल. तो क्रममुक्तीकडे मार्गक्रमण करणार आहे, त्याला जीवच म्हणायचं का काय म्हणायचं? हो, तिथे जाईपर्यंत तो जीवच असतो. कारण तो महा पर्यंत जातो. मग आता हे 3 इथेच राहिले ना, भू भुवा स्वाहा, हे या सगळ्याच्या आत आले, या ब्रह्मकटाच्या आत आले. त्या ब्रह्मकटाच्या तो बाहेर गेला, तो महापाशी जाऊन पोचला. आता त्याचं जे सगळं चांगलं आहे तो तिथे आहे. आता त्याला कंटाळा आला तिथे, त्याला वाटलं हे बरं चाललंय इथे आपलं, तर तो तिथंच राहील. आता आपल्याकडे शास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या. समजा एखाद्याच्या घराण्यामध्ये एखादा कोणीतरी ब्रह्मज्ञानी किंवा मोठा साधक किंवा खूप चांगला मनुष्य, अत्यंत सात्विक मनुष्य जर जन्माला आला तर त्या माणसाच्या पुण्याईनी याच्या घराण्यातल्या लोकांचा उद्धार होतो. मग ह्याच्यामुळे नाही झाला तरी त्याच्यामुळे उद्धार होतो असं पण आपल्याकडे वाटतं. आता हे सगळं शास्त्र सांगतं, आपल्याला काही त्यातलं कळत नाही. तिथे काय होत असतं, पण स्वप्रयत्नाने पुढे गेलं पाहिजे. आपला प्रयत्न झालाच पाहिजे, ही गोष्ट अधिक खरी. बाकी अरे पाहुणे ही गोष्ट अधिक खरी.